नमस्कार. आता आपल्या ओपीडीमध्ये आहे पंकज सुरती पेशंट. यांना जवळपास 4 ते 5 वर्षापासून मोशननंतर खूप आग व्हायची, जळजळ व्हायची, पूर्ण मांस बाहेर यायचं तुम्हाला, बरोबर ना. ब्लिडिंग खूप व्हायचं. खूप औषधं घेतली पण काही आराम नाही पडला. औषधं भरपूर घेतली पण काही आराम नाही पडला. त्यानंतर त्यांनी 2-3 डॉक्टरांना कन्सल्ट पण केलं होतं, पण काही डॉक्टरांनी त्यांना शाळसूत्र सांगितलं, धाग्याचं सांगितलं, पण ते घाबरायचे. काही डॉक्टरांनी त्यांना ओपन सर्जरी सांगितली, पण ते त्यांना वाटायचं की बाबा मोशनचा कंट्रोल सुटणार. पण त्यांनी नंतर माझे यूट्यूबचे व्हिडिओ बघितले आणि जस्ट आता 7 दिवस झालेले आहे ट्रीटमेंट करून. आता पेशंटला काही पेन नाही आहे, ना ब्लिडिंग आहे. तर बघा पंकज पेशंट काय बोलतोय. मला 3-4 वर्षापासून फार त्रास व्हायचा होता. तर मी सरांच्या व्हिडिओ पाहून, यूट्यूबवर व्हिडिओ पाहून मला त्यामध्ये असं दाखवलं की लेझरने ट्रीटमेंट केल्याने चांगलं होतं. तर मी ते डॉक्टरांकडे जाऊन दाखवलं त्यांना आणि त्यांनी माझे ऑपरेशन केल्यानंतर मला फार चांगलं वाटतं. आता माझे 7 दिवस झाले, तर आता मी फार मला चांगलं वाटते आता मला. बरोबर. तुम्हाला डॉक्टरांनी ओपन सांगितलं होतं ना की आणि ॲक्च्युली घाबरले पण होते की कापाकापीमुळे कंट्रोल सुटतं. हां, कारण यांच्या फॅमिलीमध्ये पण मागच्या वर्षी एक ऑपरेशन झालं होतं की यांचं कंट्रोल सुटलं होतं. मग त्यावेळेस ते घाबरायचे की उगाच ओपन सर्जरी करून कापाकापी होईल, कंट्रोल सुटणार. तुम्हाला असं वाटतंय की तुमचं आता मोशनचं कंट्रोल सुटलं आहे? तुम्हाला असं वाटतंय? असं जास्त हां, बघा पेशंट आहे. पेन किती आहे? तुम्हाला पेन थोडं पण नाही, जास्त नाही आता पेन. हे बघा कमी झालं. हां, पूर्ण पेन कमी झालं. आणि आता 6वा दिवस आहे ऑपरेशन नंतरचा. आपण ऑपरेशन केव्हा केली होती? काय तारीख होतं? 4 तारखेला आपण ऑपरेशन केलं होतं आणि आजची 10 तारीख आहे. बघा 10 डिसेंबर. 4 डिसेंबरला आम्ही वेद हॉस्पिटलला आम्ही सर्जरी केली होती, लेझर ट्रीटमेंट केलं होतं. आता पेन नाही आहे, पेन बिलकुल नाही. ऑपरेशनच्या पूर्वी भयंकर पेन होतं, पेशंटला बसता पण येत नव्हतं आणि पूर्ण मान घालायचं. आता चांगले आहेत सगळं, मतलब चांगलं वाटतं असं सांगतात आणि ठीक आहे. तर मी तुम्हाला नेहमी सांगतो की ज्या लोकांना मोडबेल आहे, बसंतर आहे, अशाने ओपन सर्जरी करायची नाहीये. कारण कापाकापी केल्यामुळे त्या ठिकाणचा स्पिंक्टर कट होतो आणि स्पिंक्टर कट झाल्यामुळे मोशनचं कंट्रोल सुटतं. आणि बऱ्याच वेळेस पेशंट कंप्लेंट करतात की समजा की मोशन नंतर कंट्रोल सुटलेला आहे. ते बघा, मी प्रत्येक पेशंट सांगतो की तुम्ही लेझर करा, कारण लेझर ट्रीटमेंटमध्ये कुठे कापाकापी होत नाही, कटिंग असतं. तुम्हाला एकही टाका नाही आहे. तुम्हाला काही टाके वगैरे पडले आहेत? तुम्हाला काही जखम आहे? ते बघा, जखम पण नाही आहे. आणि तुम्हाला मी सांगितलं की ड्रेसिंग करायची, तुम्हाला 4 वेळा ड्रेसिंग करायची. ड्रेसिंग काही आहे? ते बघा, ड्रेसिंग पण नाही आहे, जखम पण काही कुठेही नाही आहे आणि कुठे टाके पण नाही आहेत. तर हेच सर्वात ॲडव्हान्स ट्रीटमेंट लेझर ट्रीटमेंट आहे. कुठे कापाकापी होत नाही आणि जखम सुद्धा कुठेही नसते आणि पेशंट दुसऱ्या दिवसापासून तुम्ही तुमचं काम करू शकता, बरोबर ना. तुम्हाला ऑपरेशन 4 तारखेला आपण झालं तर 5 तारखेपासून तुम्ही एकदम कम्फर्टेबल असणार, चालणं फिरणं वगैरे सर, बरोबर ना. हेच या उलट तुम्ही जर ओपन सर्जरी करणार, कापाकापी करणार, तुम्हाला 15 ते 20 दिवस तुम्हाला बेड रेस्ट घ्यावे लागते बऱ्याच वेळेस, बरोबर ना. आणि तुम्हाला ते डॉक्टरांनी सांगितलं पण होतं, जे अगोदर यांनी ज्या डॉक्टरकडे गेले होते त्यांनी जवळपास 15 ते 20 दिवस बेड रेस्ट घ्यावे लागेल असं सांगितलं होतं ओपन सर्जरीमध्ये. तर नक्कीच तुम्हाला असा जर मोशननंतर आग होत असेल, जळजळ होत असेल किंवा मोशननंतर पूर्ण मांस बाहेर येत असेल, मुडब्यात असेल, बघितलं असेल, तर तुम्हाला जर लेझर ट्रीटमेंट करायची असेल तुम्ही मला कॉल करू शकता. माझा नंबर आहे 9820125400. धन्यवाद.